पत्नीची ही एक सवय नवऱ्याला कंगाल बनवते। महिलांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक घरामध्ये न कळत घडत असते। नवरा रात्रंदिवस कष्ट करत असतो, उन्हात पावसात थंडीत मेहनत करत असतो, फक्त आपल्या कुटुंबासाठी, फक्त आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या आनंदासाठी। पण तरीही अनेक घरामध्ये पैसा टिकत नाही। महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो आणि महिन्याच्या शेवटी खिशात काहीच राहत नाही। कर्ज वाढत जातं, चिंता वाढत जाते, तणाव वाढत जातो आणि मग घरामध्ये भांडण सुरू होतं। पण यामागे नेमकं कोणतं नेहमीचा कमी उत्पन्न कारणीभूत असतं असं नाही। अनेक वेळा काही सवयी यासाठी कारणीभूत असतात आणि त्यामध्ये सर्वात मोठी सवय असते दिखावा करण्याची सवय। हो मंडळी, आजच्या या काळात अनेक लोक गरजेपेक्षा जास्त इतरांना दाखवण्यासाठी खर्च करतात। शेजारी नवीन साडी घेऊन आले, मला ही हवी। मैत्रिणीने नवीन मोबाईल घेतला, मला ही हवा। कोणीतरी सोन्याचं दागिनं घेतलं, मला ही घ्यायचं आहे। कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, मला ही जायचं आहे। अशा तुलना सुरू होते आणि इथूनच घरातील आर्थिक अडचणीला सुरुवात होते। दुसऱ्याच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची कमाई वेगळी असते, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते। पण हे अनेकदा लक्षात घेतल्या जात नाही। फक्त दुसऱ्याकडे काय आहेत हे पाहिलं जातं आणि मग स्वतःकडे नसलेल्या गोष्टींची हाव निर्माण केल्या जाते। हाव वाढतो, खर्च वाढतो आणि बचत कमी होते। काही घरामध्ये अशी परिस्थिती असते की नवरा कर्ज काढून पत्नीच्या इच्छा पूर्ण करत असतो। पत्नी नाराज होऊ नये म्हणून तो स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो, स्वतःसाठी काही घेत नाही, पण कुटुंबासाठी धडपडत राहतो। अशा वेळी जर घरात पैशाचा योग्य नियोजन झालं नाही तर संकट वाढतात। पैसे कमवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे पैसे टिकवून ठेवणं। अनेक लोक लाखो रुपये कमवतात तरीही त्यांच्याकडे बचत नसते, तर काही लोक कमी उत्पन्न कमवतात आणि आनंदाने जगतात, कारण त्यांना पैशांचं व्यवस्थापन करता येतं। काही शहाणी पत्नी घराचं भाग्य बदलू शकते। ती प्रत्येक खर्चाचा विचार करते, ती गरज आणि हौस याबद्दल फरक ओळखते, ती घरातील पैशाचा योग्य वापर करते, ती नवऱ्याच्या कष्टाची किंमत ओळखते, ती बचत करते। अशा स्त्रियांमुळे घरात लक्ष्मी टिकते, अशा स्त्रियांमुळे घर प्रगती करते, अशा स्त्रियांमुळे मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं। कधी आपण आनंद विकत घेण्याचा प्रयत्न करतो, पण खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो, खरा आनंद समाधानामध्ये असतो। मोठ्या घरात नसतो, मोठ्या गाडीत नसतो, महागड्या कपड्यामध्ये नसतो, तर तो प्रेमामध्ये असतो, आपुलकीमध्ये असतो, एकमेकांना समजून घेण्यात असतो। घरात 2 वेळेचं जेवण असेल, कुटुंब एकत्र असेल, मनामध्ये समाधान असेल, तर तेच खरं वैभव असतं। आज अनेक कुटुंब कर्जामुळे त्रस्त झाले आहेत, कारण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे। क्रेडिट कार्ड वापरलं जातं, कर्ज घेतलं जातं, हप्ते वाढतात आणि मग घरातील शांतता कमी होते। पैशांच्या चिंतामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो। म्हणूनच प्रत्येक पत्नीने एक गोष्ट लक्षात ठेवा, नवऱ्याची कमाई किती आहे यापेक्षा त्याची कष्टाची किंमत ओळखा, त्याच्या मेहनतीचा आदर करा, त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या खांद्यावरील जबाबदाऱ्या समजून घ्या, कारण संसार फक्त पैशाने चालत नाही, तर तो विश्वासाने चालतो, तो प्रेमाने चालतो, तो समजूतदारपणाने चालतो। आजपासून एक संकल्प करा, अनावश्यक खर्च टाळा, दिखावा टाळा, बचत वाढवा, भविष्यासाठी विचार करा, मुलांच्या शिक्षणासाठी बचत करा, आई वडिलांच्या गरजा लक्षात घ्या, घरामध्ये आर्थिक शिस्त आणा, कारण ज्या घरामध्ये पैशांचा आदर केला जातो, ज्या घरामध्ये समाधान असतं, ज्या घरामध्ये प्रेम असतं, त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते। म्हणून महिलांनी नवऱ्याच्या कष्टाचा आदर करा, घरातील पैशांचं महत्त्व ओळखा आणि आनंदी संसार घडवण्यासाठी हातभार लावा, कारण संसार जिंकण्यासाठी पैशापेक्षा प्रेम आवश्यक असतं आणि प्रेमसंबंध समजूतदारपणे असेल
तर कोणतेही घर प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.